मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत तुमच्या सर्वांचे लाडके स्वतः प्रणव दादा यांचा बोरिंगचा शोल्डर वर्कआउट आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये गिव्ह अवे करणार आहोत आपण ओनी नटचा पीनट स्प्रेड. याला कसं मिळवायचं याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. विनर्सचे अपडेट तुम्हाला आपल्या ब्रॉडकास्ट चॅनल वरती मिळतील. पटापट आपल्या चॅनलला जॉईन करा. वर्कआउट बोरिंग आहे पण इफेक्ट तगडा आहे भाई. शोल्डर वरती रॅगा अवघात ना निघाल्यात. चल भाई सुरू करूयात. प्रणव दादा सुरुवात करतात सीटेड ओव्हरहेड डंबल प्रेस पासून. सध्या मी एक मिड इंटेन्सिटी वर्कआउट रुटीन फॉलो करतोय कारण माझा जास्त फोकस स्ट्रेंथ गेनिंग वर नसून मसल हायपरट्रॉफीवर आहे. त्यामुळे भाई मला फक्त डंबल उडवा उडवी नाही करायची आहे. माझा प्रत्येक रेपिटेशन वर्थ इट असला पाहिजे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज साइड लॅटरल डंबल रेजेस. मसल हायपरट्रॉफी वर्कआउट साठी मी एक असा वेट यूज करतो ज्याचे मला 20, 18 आणि 12 रेपिटेशन काढता येतील. रेपिटेशन पण एवढे परफेक्ट निघाले पाहिजेत ना 20च्या एक वरती ना 20च्या एक खालती. त्यानंतर प्रणव दादा मारतो फ्रंट डंबल रेजेस. सुरुवातीचे 10 रेपिटेशन घंटा काय वाटणार नाही. त्यानंतर जाणवेल हा बाबा काहीतरी मारतोय. हा रुटीन फॉलो करायला तेवढी मजा नाही जेवढे बाकी वर्कआउट रुटीन फॉलो करायला मजा येते. जसं की हाय इंटेन्सिटी वर्कआउट रुटीन किंवा हाय व्हॉल्यूम वर्कआउट रुटीन. बट बिफॉर द क्रिएटर मी एक ऍथलीट आहे अँड बिहाइंड ऍथलीट मला काही प्रोटोकॉल सुद्धा फॉलो करावे लागतात. मी प्रत्येक सेशन ऍज अ फन म्हणून नाही करू शकत. पण तुम्हाला काय टेन्शन आहे, तुम्ही करा बिंदास तुम्हाला वाटेल ते. आज रॉनी काका तर उद्या कायग्रीन अण्णा, परवा शिवम दादा असो. त्यानंतर मागचे डेल्टवण्यासाठी मी मारतो रिअर डेल्ट फ्लाइज. तिच्या आईला संध्याकाळी 4 वाजता पण एवढी बेकार गर्दी होते ना जिम मध्ये. अरे हा गोविंदा आलाय भाई, संपला विषय. 2 महिने गर्दी का जात नसते कुठं. त्यानंतर शेवटी बटरफ्लाय सुजवायला मी मारतो बार्बेल श्रग्स. अल्टरनेट सेशनला डंबेल पण युज करतो. आपला हक्काचा सण आलाय भाई दहीहंडी, त्यावर पण काहीतरी व्हिडिओ बनवायला लागेल ना वेगळी. तुम्ही बोललात तर बनवतो नाही तर भासू दे. आपण पोजिंग मारूया. आज तुफान गर्दी असल्यामुळे बॅकग्राऊंड थोडं चेंज झालाय आपला. त्या बॅकग्राऊंडच्या आईचा गो तुम्ही बॉडी बघा. वर्कआउट बोरिंग असला तरी पंप मात्र कडक आहे. जिमची अवस्था त्या हॉटेल भाग्यश्री सारखी झाली आहे. जेवायला टेबल 40 पण गर्दी 1000 लोकांची. जाऊ दे काय बोलणार आता, तुम्ही ते सोडा. व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.